157 वरती हा जो काही 7वीचा धडा आहे तो कृषी हा धडा आहे। या चित्रामध्ये तुम्ही जर बघितलं तर ह्या ठिकाणी तुम्हाला इथे काही जनावरं दिसतात, म्हणजे दुभती काही जनावर आहे, म्हणजे दूध देणारी काही जनावर आहे। त्या ठिकाणी दूध काढतानाही एक महिला दिसते, शेतकरी दिसतोय, शेतकऱ्याच्या खांद्यावरती फावडं दिसतंय। तसंच काही एक महिला आहे जी घरासमोर आहे, ती बकऱ्याला शेळ्यांना जे आहे तर काही चारा वगैरे करते। याच ठिकाणी पुन्हा डबल एक पुढे घरासमोर एक स्त्री जी आहे ती कोंबडी आहे, ती अंडं वगैरे घेते, तिथे कुत्रा आहे, कोंबड्या आहेत, कोंबड्याचे पिलं आहेत वगैरे असं काही चित्र आपल्याला दिसतंय। मग ह्या चित्रावरून डायरेक्ट आपल्याला कृषी दर्शन किंवा मग ग्रामीण दर्शन किंवा शेतकऱ्याचं जे काही हुबेहूब चित्रण आहे या ठिकाणी आपलं दिसतंय। म्हणजे आपल्या चित्रात काय दिसतंय ते सांगा तर तुम्हाला या ठिकाणी लगेच कळून जाते। शेळ्या कोंबड्या का पाळल्या जात असतील याचंही उत्तर आपल्याला ग्रामीण भागात राहत असल्यानं लगेच कळून जातं। चित्रात कोणकोणती अवजारे दिसत आहेत, म्हणजे अवजारं काय आहे, त्या ठिकाणी सध्या जे त्या माणसाकडे जे आहे तर आपलं फावडं वगैरे दिसतंय। ठीक आहे, या अवजाराचा उपयोग कशासाठी करतात हे तुम्हाला माहितीच आहे। चित्रात दाखवलेल्या कृत्या कोणत्या व्यवसाय प्रकारात येतात तर जवळपास जे शेतकी व्यवसायामध्ये जे आहे खणणे यासाठी त्याचा उपयोग होतो। या लोकांचा मुख्य व्यवसाय कोणता असेल तर तुम्ही सांगू शकता की या लोकांचा मुख्य व्यवसाय काय असेल? शेती हा व्यवसाय असेल। मग चित्रातील घर आहे हे कोणाचं असेल? मग शेतकऱ्याचं असेल, बरोबर आहे। त्यानंतर तुमच्या रोजच्या जीवनात तुम्ही वरीलपैकी कोणती या ठिकाणी उत्पादने आहेत ती वापरतात तर ह्या ठिकाणी जवळपास जे आहे तर ग्रामीण भागातील प्रत्येक शेतकरी जो आहे या सर्वच प्रकारची जी साधनं आहे, उत्पादनं जी आहेत तो वापरत असतोय। तर या ठिकाणी याचं स्पष्टीकरण करायचं झालं तर या वरील चित्रात शेतातील पिके तसेच घरात जवळील नांगरांचा फाळ या बाबी आपल्याला दिसत आहेत। यावरून ते शेतकऱ्याचे घर आहे हे सहज कळते। शेतकरी शेळ्या, गाई, म्हशी, कोंबड्या पाळतो, या गोष्टी देखील आपल्या चित्रामध्ये दिसत आहेत। यातून त्या शेतकऱ्याला काय मिळतं? दूध, अंडी आदी त्याला काय मिळतं? उत्पन्न त्यातून त्याला मिळत असतं। कोंबड्या, शेळ्या विकून त्याला पैसा मिळतो। या सर्व कृती तो उदरनिर्वाहासाठी करत असतो। उदरनिर्वाह म्हणजे जीवन जगण्यासाठी तो करत असतो। या सर्व कृती नैसर्गिक घटकावर अवलंबून असतात। हे सर्व जरी किती काही जरी असलं तर निसर्गावरतीच अवलंबून आहे, निसर्गाच्या पाण्यावरती अवलंबून आहे। या कृती कृषी या सदरात मोडतात। कृषी म्हणजे शेती या सदरामध्ये मोडतात, कारण शेतीच्या संदर्भातच असलेले सर्व काही आहे हे सगळे वरील सगळे शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या, बकऱ्या, बाकी इतर साहित्य हे कृषीच्या संदर्भात आहे। हे व्यवसाय शेतीला पूरक असे व्यवसाय आहे, हे लक्षात ठेवा। शेतीला पूरक अशी व्यवसाय आहे। कृषी व्यवसायाची व्याप्ती बरीच मोठी आहे। अन्नधान्य, वस्त्र आदी गरजांसाठी वनस्पती व प्राणी यांचा उपयोग होतो। शेतातील पिकांच्या उत्पन्नावर गुरे, शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या पाळणे, त्याचबरोबर रेशमाचे किडे व मधमाशा पालन, फुलबाग, फळबाग, मत्स्यपालन म्हणजे मत्स्यशेती, वराह पालन, पशु येमू पालन इत्यादी व्यवसायाचाही समावेश जो आहे तो कृषी म्हणजे शेतकी व्यवसायामध्ये होत असतो, एक लक्षात ठेवा। कृषी व्यवसायामध्ये मनुष्यबळ, प्राणी, अवजारे तसेच इतर विविध साधने वापरली जातात। आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग केला जातो। कृषी व्यवसायामध्ये शेती हा सर्वात महत्त्वाचा व प्रमुख व्यवसाय मानला जातो, हे लक्षात ठेवा। तर या ठिकाणी एक पुन्हा काही चित्र दिलेले, या ठिकाणी काही आदिवासी स्वरूपातला काही भाग दिसतोय, काही शेतकरी शेतात नांगरताना दिसतोय। त्यानंतर बदलत्या काळानुसार तुम्हाला ट्रॅक्टर वगैरे दिसतंय। त्यानंतर तुम्हाला आता पाणी असं वरती आलेलं दिसतंय, पूर्वी असं पाणी यायचं, त्याच्यानंतर तुषार सिंचन वगैरे आहे। नंतर या ठिकाणी बी वगैरे आलेलं तुम्हाला दिसतंय। इथं कोंबड्या काहीतरी दिसतात, जुन्या काळातले खुरडे वगैरे। त्यानंतर बदलत्या काळात असं आहे आणि त्याच्यानंतर आता पोएट्री फॉर्म आलेला आहे, तो असा आहे चित्रामध्ये। हा बदलत गेलेला काळ आहे, लक्षात ठेवा। सगळा काळ बदलत गेलेला आहे। काही दिवसानंतर काय बदललेलं असेल तुमच्याच काळात होणार आहे सगळं हे, आम्ही तोपर्यंत नसणार पण यावेळेस धर्तीवरती। एवढा बदल झालेला आहे आणि तो सगळा बदल तुम्ही स्वीकारणार आहात, तुमच्या समोर ते सगळं घडणार आहे, कारण आम्ही म्हणावं ते सगळं नवलच आहे।
व तुमच्यासाठी ते नेहमीचा तो प्रोग्राम असणार आहे। या चित्राचं निरीक्षण तुम्ही केल्यानंतर तुम्हाला दिसून येतंय की पूर्वीचे पारंपरिक दृष्टिकोनाचा असलेले व्यवसाय शेती आणि आता बदलत्या काळानुसार करत असलेले व्यवसाय शेती। पूर्वीच्या काळातील करा ना झालं एकदम पूर्वीच्या काळातील लोक जी शेती करायचे आणि आताच्या काळातील लोक जी पूर्वीच्या काळामध्ये जे शेण होतं त्या शेणावरतीच येणारे उत्पन्न होते, परंतु आताच्या काळात केमिकल युक्त जे आहे ते यायला लागलं जास्तीत जास्त उत्पन्न येण्यासाठी, असं व्हायला लागलेलं आहे। बदलत्या काळानुसार आहे लक्षात ठेवा। तर या ठिकाणी आपल्याला जे आहे तर या चित्राचं निरीक्षण केल्यानंतर कृषी व्यवसायामध्ये कालानुरूप झालेले विविध बदल आपल्याला लक्षात येतात। बदलत्या काळानुसार हे सगळे बदल होत चाललेले आहेत, एक लक्षात ठेवा। कारण तुम्ही म्हटले आता ग्रामीण भागापर्यंत पण आलेले, तुम्ही म्हटले ना आहे सर आमच्याकडे म्हशीला दूध काढण्याचं ते यंत्र वगैरे लाईटवर चालते, तुम्ही सांगा लागले हा बदल आहे। तुमच्या आज्यांना विचारा, आता तुमच्या आज्यांच्या काळात होतं काही असं काही नाही आता तर आता बघा हे सगळं होत आलेलं आहे। पूर्वी आदिमानवाला जंगलामध्ये त्याच्या अन्न वस्त्र आणि निवारासाठी भटकावे लागत होते म्हणजे हिंडावं लागायचं। त्यातून मिळवलेल्या उत्पन्नातून तो आपला उदरनिर्वाह करत असे, म्हणजे दैनंदिन जीवनाच्या गरजा तो भागवत असे। नंतर त्याला शेतीची कल्पना सुचल्यामुळे शेतीतून जास्तीत जास्त उत्पादन घेता येऊ लागले। त्यातून वर्षभरासाठीच्या अन्नधान्याची तरतूद मानव करू लागला। शेतीतील पिकाबरोबरच मानव पशुपालन, मत्स्यपालन, मधमाशी पालन, फुलशेती, फळशेती याद्वारे उत्पादने घेऊ लागला। पूर्वीचे भटके जीवन सोडून तो एका ठिकाणी राहून कृषी संबंधी विविध व्यवसाय करू लागला। वरील चित्रात आपण कृषीत घडून आलेले विविध बदल पाहिलेत। आता आपण कृषी या सदराखालील येणाऱ्या विविध व्यवसायाची ओळख करून घेऊया। या व्यवसायातील विविध उत्पादने आपण आपल्या रोजच्या जीवनात वापरत असतो। या व्यवसायापैकी पारंपरिक व्यवसायांना शेतीपूरक व्यवसाय म्हणून ओळखले जाते। शेतीला पूरक असलेले जे काही व्यवसाय आहेत ते आहे पशुपालन आहे, गुरेपालन आहे, शेळी व मेंढी पालन आहे, त्याचप्रमाणे कुक्कुटपालन आहे, मधमाशी पालन आहे, मत्स्य व्यवसाय आहे, त्याचप्रमाणे रेशीम शेती पण आहे बघा, रेशीम शेती आहे, रोपवाटिका हा सुद्धा व्यवसाय आहे, एक लक्षात ठेवा। त्याच अशा प्रकारचे अनेक जे व्यवसाय आहे ते शेतीला असलेले पूरक व्यवसाय आहे, एक तुम्ही लक्षात ठेवा। त्यामध्ये आपण लक्ष द्यायचं आहे कोणचं, तर ते पशुपालनाकडे लक्ष द्या। पशु म्हणजे आपले असलेली जनावरं। मग वेगवेगळ्या पशुचे पालन करून त्यापासून विविध उत्पादने घेणे, त्यांचा विविध कामासाठी वापर करणे व आपला निर्वाह चालवणे हा पशुपालनाचा मुख्य उद्देश आहे। आणि ह्या पशुपालनामध्ये काय काय येते, गुरेपालनामध्ये गाय आहे, बैल आहे, म्हैस, रेडा इत्यादी जनावरांचे शेतीसाठी पालन केले जाते। शेतीच्या कामात वापरता येणारी व दुभती जनावरे पाळणे हा एक व्यवसाय आहे। त्याचप्रमाणे मिश्र शेतीचा तो अविभाज्य भाग म्हणून त्यांचे स्वरूप आधुनिक व्यापाराचे असे आहे। भारतात या व्यवसायाचे स्वरूप अलीकडे बदललेले आहे। व्यापारी तत्वावरील पशुपालन व्यवसाय मुख्यत्वे दूध व मांस यासाठी केला जातो। म्हणजे शेतकऱ्याला मी वारंवार तुम्हाला सांगत आलो, तुम्ही शेतकरी आहात तर शेतकऱ्यांनी महत्त्वाचं जे आहे तुमच्या आईवडिलाला किंवा तुम्हीही शेती करत असताना भविष्यामध्ये शेतीला पूरक अशी जे काही व्यवसाय आहे हे सर्व जे व्यवसायाची नावं घेतली या ठिकाणी, पशुपालन असेल, गुरेपालन असेल, शेळी व मेंढी पालन, मत्स्य व्यवसाय, मधुमाशी पालन असेल, रोपवाटिका शेती,
रेशीम शेती, कुक्कुटपालन, अशा प्रकारचे अनेक जे व्यवसाय आहेत ना, ते व्यवसाय केले पाहिजेत. थोडीफार मेहनत लागेल, पण त्यातनं एकदा जर उत्पन्न सुरू झालं त्यानंतर ते उत्पन्न थांबत नाही. रोजचा जो दैनंदिन व्यवहारासाठी जो खर्च लागतोय ना, तो खर्च सहज निघून जातो. त्यामुळे शेतकरी हा कदरत नाही, किंवा मग त्याला गाव सोडून जाण्याची गरज पडत नाही, किंवा दुसऱ्यांकडे कामाला जाण्याची गरज पडत नाही. त्यामुळे जे आहे तर या ठिकाणी स्थलांतराचं प्रमाण आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे काही आत्महत्येचं प्रमाण आहे शेतकऱ्याचं, ते प्रमाण हे थांबून जातं आहे. मग शेळी व मेंढी पालन याकडे लक्ष द्या. काय सांगितलं, हा व्यवसाय सुद्धा एक पारंपरिक व्यवसाय आहे. पारंपरिक म्हणजे पूर्वीपासून चालत आलेला, प्राचीन काळापासून आजेबाबा, पणजोबा, दादा, परदादा, नानो नानी, काय म्हणता तुम्ही, ते जुन्या काळापासून चालले आले. प्रत्येक आता तरी त्याचं प्रमाण कमी झालंय. आता थोडं वाईटच वाटतंय. पूर्वीच्या काळात शेतकरी म्हणजे त्याच्या घरासमोर कमीत कमी 2 बैल तरी बांधलेली असायची, एक गाय असायची, तिला एक वासरू वगैरे असायचं. आता तर प्रमाणच कमी झाले, सगळं ट्रॅक्टर टुक्टर येऊन गेले. त्याच्यामुळं काय म्हणजे जो शेतकरी आहे तरी सुद्धा त्याच्याकडे एक बैल सुद्धा नाही आहे, कारण तो बस ट्रॅक्टरवाल्याला बोलवतोय आणि काय करून टाकतो, 100, 500, 1000, 2000 रुपये देऊन मुलं वकरून नांगरून मोकळून जातो. लक्षात ठेवा. मीही एक शेतकरी आहे. माझ्याकडे तुम्हाला सांगितलं की आडभारत या ठिकाणी 12 एकर शेती. या लहानपणी ज्यावेळेस शेतीला उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेस नांगरायला जायचो त्यावेळेस रात्री तिथं मुक्कामाला जावं लागायचं, कारण उन्हाळ्यामध्ये गरमीमध्ये नांगरता येत नाही. मग रात्रीच जायचं, मुक्काम करायचं, सकाळी 4 वाजेपासून नांगरायला लागायचं, तर सकाळचे 8, 9, 10 वाजेपर्यंत ऊन कमी होईपर्यंत. तुमच्या आजोबांना विचारून बघा. बैलाच्या जोड्या असायच्या, 3 जोड्या लावायच्या एकानंतर एक चाळीला, साखळ दंडाने लावायचे आणि 3 नांगर लावायचे, मस्तपैकी त्या फाळक्यानं नांगरून काढायचे. तर जवळपास पूर्ण मे महिन्यामध्ये नांगरणीच चालायची. मग नंतर धस्या कशाचं येसणं वगैरे जे आहे ते चालायचं. तुमच्या आजोबाला विचारून बघा. तर असो त्या ठिकाणी हा सुद्धा जो काही व्यवसाय आहे हा सुद्धा पारंपरिक पद्धतीने जुन्या काळापासून चालत आलेला व्यवसाय आहे. शेळी पालन व मेंढी पालन हे डोंगराळ तसेच निम ओसाड कोरड्या हवामान प्रदेशात केले जाणारे व्यवसाय आहे. मेंढ्या पालन आहे. आमचे एक मित्र आहेत जाधव सर म्हणून, त्यांचे वडील जवळपास, आता ते सर सांगतात, सर आम्ही वडिलांसोबत लहानपणी मेंढ्या पाळत असायचो. म्हणजे त्यांनी जवळपास, सर कुठे गेले होते हो तुम्ही मेंढ्या? सर आम्ही MP पाहिला, UP पाहिला, राजस्थान पाहिला, गुजरात पाहिला. सर एकदा आम्ही निघालो अशी मेंढी चारत की मग मुक्काम करत सर आम्हाला यायला कधी 5-5, 6 महिने लागायचे हो सर यायला घरी. त्यामुळे मग आमचं शिक्षण व्हायचं नाही सर. म्हणजे हे मेंढ्या पाळणारे फक्त एकाच गावात राहत नाही, निघाले पुढच्या खेड्यात, ते शेतात बसले त्याच्या पुढच्या गावात, असं करत हे मेंढी पालन करणारे लोक जवळपास पूर्ण महाराष्ट्र, पूर्ण देशामध्ये जवळपास ते हिंडून आलेले असतात. लक्षात ठेवा. म्हणजे ओसाड, निम ओसाड व कोरड्या व डोंगराळ हवामान प्रदेशामध्ये हा शेळी पालन व मेंढी पालन जो काही व्यवसाय हा केला जात असतो, एक लक्षात ठेवा. त्याचप्रमाणे मध्ये नागरी वस्त्यापासून दूर ग्रामीण व डोंगराळ भागातील परिसरात असलेले खुरटे गवत, म्हणजे बारीक गवत, झुडपे, बाबळे यावर शेळ्या व मेंढ्या पोसल्या जातात. भारतामध्ये मांस हाच मुख्य उद्देश ठेवून हा व्यवसाय केला जातो. लोकरीसाठीही मेंढपालन केल्या जाते. नेमकं आपण काय करतोय की भारतामध्ये जवळपास ज्याच्याकडे मूळ जी मेंढी आहे, समजून घ्या पशु आहे, हे मेंढी आहे, बकऱ्या वगैरे, कमीत कमी जे मेंढे पालन आहे, जे धनगर वगैरे समाज जो काही तो व्यवसाय करतो, तो कमीत कमी त्यापासून जो आहे तर त्यांचं जे केस निघतंय लोकर वगैरे त्याच्यासाठी वापर करतात. काही वेळा थोडा दुधासाठी करतात. परंतु आताचा व्यवसाय तर असं झालाय की मांस, मेंढीचं सुद्धा मांस विकल्या जातं. मेंढीचं मटण खातात लोक. लक्षात ठेवा. त्याचे केस खात नाहीत, केसाचं लोकरीचा अंगावरती हिवाळ्यामध्ये तयार होत असते. तर ह्या मेंढ्या डायरेक्ट कंपनीमध्ये जाऊन त्यांना कापल्या जातं. त्यांचं मटण जे आहे तर विदेशामध्ये पार्सल होतंय. लक्षात ठेवा.
कुक्कुटपालन आपले सगळे व्यवसाय संदर्भात माहिती असणं गरजेचं आहे. कृषी व्यवसाय जगात सर्वत्र कोंबडी वा या वर्गातील पक्ष्याचे पालन कमी अधिक प्रमाणावर आढळते. परसदारी वा शेतात कोंबड्या पाळणे हा एक पारंपरिक व्यवसाय आहे. हा व्यवसाय घरगुती तसेच व्यापारी तत्वावर केला जातो. व्यापारी तत्वावर हा व्यवसाय करताना विशेष खबरदारी घेतली जाते. यासाठी शास्त्रीय पद्धत वापरतात. भारतात हा व्यवसाय शहराच्या जवळ मोठ्या प्रमाणावर चालतो, कारण या व्यवसायाला शहरातून आयाती बाजारपेठ जी आहे ती उपलब्ध होते. काही भागात ससेपालन, एमूपालन व वऱ्हापालन हे व्यवसाय सुद्धा केले जातात. कुक्कुटपालनामध्ये जवळपास आता आपण या तुम्हाला आता बाजारात गेले म्हणजे मटण विकत आणता तर कोणचं आणता? ते कोंबड्याचं, पांढरं फार्मचं, बरोबर आहे का नाही? म्हणून ज्या जवळपास हे जे व्यवसाय आहे ते शहराच्या जवळपास, खेड्यागावातील लोक तसेही अनेक धार्मिकतेच्या नावामुळे आम्ही नाही खात मटण वगैरे वगैरे, परंतु ह्या मटणातून जे आहे तर आपल्याला कॅल्शियम वगैरे शरीरासाठी पौष्टिक आहार हा भेटत असतो, त्यामुळे त्याचं प्रमाण आता वाढत चाललेलं आहे. असो तर हा व्यवसाय याला मागणी जी आहे ते शहरी भागातून जास्तीत जास्त असल्या कारणाने हा जो काही कुक्कुटपालनाचा जो व्यवसाय आहे जवळपास शहराच्या जवळपास हा असतो आणि त्यासाठी फार मोठी काही जागेची आवश्यकता पडत नाही, लक्षात ठेवा. तसं तुम्हाला मेंढ्यांचं म्हणलं, मेंढ्या माणसासाठी जास्तीत जास्त मांस म्हणून यासाठी वापर केला जातो, त्यातूनही पैसा भेटतोय. आता मधमाशी पालन हा व्यवसाय बघा, मध व मेण यासारखे उत्पादने मिळतात. कशापासून? मधमाशी पालनातून. पूर्वीच्या काळी आता आई, आपल्या ज्या आई आहेत त्या आता डोक्यांना कुंकू वगैरे एवढंसं असं कमी लावतात आता, आहे ना, टिकली चिवून गेली सगळीकडे, आहे ना. जुन्या काळच्या म्हाताऱ्या वगैरे ते लावायचं. मग ते जे मेण असायचं, मेण ते या मधमाशीचं जे पूर्ण हे काढून घेतल्यानंतर, पोळ काढून घेतल्यानंतर त्याच्यावर ते गरम करायचे, ते उकळल्यानंतर राहिलेला जो भाग असायचा तो मेण म्हणून ते वापरायचे. मग म्हणून या मधमाशी पालन व्यवसाय केला जातो. मध गोळा करण्यासाठी मधमाशा फुलोरा आलेल्या झाडावर फिरतात, त्यामुळे परागीभवन चांगले होऊन झाडांची फलधारणा वाढते व परिणामी पिकाचे उत्पादन वाढते. मधमाशी पालनाचा व्यवसाय हा शेतीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. लक्षात ठेवा, आपण नुसतंच मधाकडे, ॲक्च्युली तसं जर माझ्या भाषेत जर बोलायला गेलो तर ते मध हे काय मग म्हणजे ऐके नाही, म्हणजे माशाचा निघालेलं मलमूत्र, हो ना, दुसरं काय येईल. म्हणजे त्यांनी काय केलंय, पण ते कसं आहे ते छान आहे. कारण ह्या मधमाशा ज्या आहेत तर वेगवेगळ्या फुलांवरती जाऊन बसतात, ऍक्च्युली फुलांवरती जाऊन बसतात, त्यातला जो रस आहे तो रस घेतात आणि त्या ठिकाणी येऊन त्या ठिकाणी ते सोडतात. मग ते खाऊन त्यातनं निघालेला प्रोग्राम जो आहे तो, ओके. हा त्यामुळे तोही व्यवसाय फार महत्वाचा आहे, लक्ष द्या. त्यानंतर या ठिकाणी जे आहे मत्स्यपालन, मत्स्य म्हणजे माशा, लक्ष देत आहे सगळे. मत्स्य शेती करण्यासाठी शेततळी तयार केली जातात. शेततळी आहेत ना, ते त्यात पाणी साठवतात. असं आहे का? त्या संदर्भातली एवढी माहिती शेतकऱ्याला किंवा तो जो व्यवसाय करतो त्याला असते, त्याला किती काय लागतं ते म्हणून. आणि तसं आजकाल त्या संदर्भातली माहिती जी आहे तर कृषी विभाग हा चांगला देत राहतो शेतकऱ्यांना. या तळ्यात मत्स्य बीज आणून सोडतात. बघा बरं, आता
मग जसं की खुल्या समुद्रातील मासेमारीमध्ये अनेक धोके असतात. जाळ्यात अनेक प्रकारचे मासे येतात. त्यांचे वर्गीकरण करण्याचे काम वाढते. सर्वच माशांना सारखा भाव मिळत नाही, म्हणून एखाद्या विशिष्ट प्रकारच्या माशांची स्वतंत्र पैदास करण्यास सुरुवात झाली. त्यातूनच मत्स्यशेतीचा विकास झाला. वाम, रोहू, रावस, कोळंबी इत्यादी उत्पादनं मत्स्यशेतीमध्ये घेतले जातात. म्हणजे शेती करायची असेल माशाची तर कोणकोणत्या प्रकारच्या माश्या? वाम, रोहू, रावस, कोळंबी एवढ्या माशाच्या प्रकाराची शेती केल्या जाते. म्हणजे शेततळं करायचं, त्यामध्ये त्याचं बीज आणून टाकायचं आणि ते वाढवायचं आणि मग ते विकायला वगैरे न्यायचं. या स्वरूपामध्ये मत्स्य व्यवसाय आहे तो केला जातो. आणि महत्वाचं लक्षात ठेवायचं आहे की हे जे आहे हे अंडच देतात आणि अंड्यातून ते पिलं बाहेर निघतात. मधमाशी ही पिलांना जन्म देत नाही, हे लक्षात ठेवा. पुढे बघूयात आपण पुढचा जो व्यवसाय आहे शेतीला पूरक आहे तो आहे शेती, रेशीम शेती. आपल्या अंगावरचा जो सगळ्यात महागडा कपडा जो आहे तो रेशमाचा, रेशमाच्या धाग्याने. हा, तर रेशीम शेती सुद्धा फार छान व्यवसाय बघा. रेशीम किड्याच्या कोशापासून रेशीम धागा मिळवले जातात. हे धागे अत्यंत सूक्ष्म व चिवट असतात. त्यापासून मुलायम रेशीम वस्त्र निर्मिती करता येते. कोशापासून धागा निर्मिती व धाग्यापासून वस्त्र निर्मिती हे स्वतंत्र व्यवसाय आहेत. यांचा समावेश कृषी या संज्ञेत होत नाही. हा एक व्यवसाय झाला. हा शेतीच्या संदर्भात किंवा कृषी संदर्भात येत नाही हा व्यवसाय. शेतकऱ्यांना रेशीम किड्यांचे बीज वेगवेगळ्या संस्थांमार्फत पुरवले जातात. तुतीच्या झाडाचा पाला रेशीम किडा पालन करण्यासाठी त्यांना जे खाद्य आहे ते तुतीच्या झाडाचा पाला हे रेशीम किड्याचे मुख्य खाद्य आहे. कशाचा पाला? तुतीचं झाड. तुतीचं एक झाड आहे, वनस्पती आहे, त्याचाच पाला. विचारून तुमच्या आई वडिलांना, त्यांना विचारा तुतीचं झाड कोणचं आहे. मग हा, इथं आता सरळ आपल्या विज्ञानचं पुस्तक काय सांगतंय? तुतीच्या झाडाचा पाला. बर का, तुतीच्या झाडाचा पाला जो आहे त्या पाल्यापासून, पुस्तकातलं खोटं राहत नाही, विज्ञानचं पुस्तक आहे. बर, तुतीचे झाड कमीत कमी 15 वर्षे तरी जिवंत राहते. तुतीचं झाड कमीत कमी 15 वर्ष जिवंत राहतं. त्यामुळे दरवर्षी लागवडीचा खर्च वाचतो. म्हणजे रेशीम किड्याचा व्यवसाय करणं थोडंसं मग कमी खर्चिक होतं. कारण तुतीचे झाडाचं एकदा लावल्यानंतर ते झाड जे रेशीम किड्याचं जे काही खाद्य आहे ते खाद्य पुरवण्यासाठी ते झाड किती वर्ष जिवंत राहतं? 15 वर्ष. त्यामुळे त्यात कमी खर्च येतो. त्याचप्रमाणे पुढचा, तुम्हाला तर वारंवार मी सांगितलं की रेशीम किडा एकदा त्यानं धागा देऊन झाला की तो त्या ठिकाणी संपतो, मरून जातो. आणि रेशीम किडा म्हणजे काय? तो हागलेला पदार्थ म्हणजे बारीक धागा, ते धागा. ओके, चला पुढे जाऊयात आपण. रोपवाटिका. रोपवाटिका जे की आपण हे आणत नाही का आपण झाडं रोप, तो सुद्धा एक फार छानसा व्यवसाय आहे. गेल्या काही वर्षात फलोत्पादन, औषधी व सुगंधी वनस्पती आणि इतर वृक्ष शेती असे शेतीशी निगडीत परंतु वेगळ्या स्वरूपाच्या उत्पादनाखालील क्षेत्र वाढत आहेत. या प्रकारच्या उत्पादनांना चांगल्या दर्जेदार रोपांची, कलमांची, कंदांची व बियाणांची आवश्यकता असते.
लक्ष द्या, आवाज कमी करा. यातूनच रोपवाटिका हा व्यवसाय उदयास आला. या व्यवसायातून मिळणारे आर्थिक उत्पन्न देखील चांगले असते. आपण अनेक प्रकारचे व्यवसाय हे करत असतो. तुम्ही जर म्हणलं तर ते आपलं एक मशरूम नावाचं एक उत्पन्न आहे. सगळ्यात महागडी भाजी जर हॉटेलमधली कोणची असेल, हा टेंगळासारखं, सगळ्यात महागडी भाजी हॉटेलमधली मशरूमची आहे. फार पोषक आहे, पौष्टिक आहे शरीरासाठी, लक्षात ठेवा. हा, तर त्या प्रकारचा तो असा एक भाग आपल्याला वाटतो, त्याकडे आपल्याला लक्ष द्यायचंय. हा, हे जर असते, हे तुतीचं, याला तुतीचं पान म्हणतात का? हे सैतूक आहे, खातात ना सैतुकाला? ओके, हे सैतुकाचं पान आहे. ते तुतीचं झाड वेगळं आहे, नाही तर आपल्याकडे राहिलं नसतं, हे राहिलं नसतं, लक्षात ठेवा. चला लक्ष द्या. या ठिकाणी शेतीच्या, ऐकताय ना, शेतीच्या प्रकारामध्ये तुम्ही जर बघितलं तर जमिनीचा जो पोट आहे, जमिनीचा जो भाग आहे, त्या भागामध्ये वेगवेगळ्या प्रकार, म्हणजे वेगवेगळ्या देशात, म्हणजे वेगवेगळ्या देशात आणि आपल्या भारत देशात सुद्धा वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या प्रकारच्या शेतीचं पोट आहे, लक्षात ठेवा. तसंच आपल्याचकडेच घ्या ना, आपण जर वरती डोंगरावर गेलो, वरती राम मंदिरावरती, वरची शेती कशी आहे बरं? लाल मातीची आहे का नाही? बरोबर आहे ना? म्हणजे बघून घ्या, गाव एकच, भाग थोडासा वेगळा झाला, खाली वर झाला. मग त्या ठिकाणी जे वरती जे लाल मातीत घेतल्या जाणारं जे उत्पन्न आहे ते आणि खालच्या उत्पन्नात फरक नाही का? वरची जे घेऊ शकतो ते खाली घेऊ शकत नाही, जे खाली घेऊ शकतो ते वरती घेऊ शकत नाही. त्यामुळे शेतीचे प्रकार जे आहे ते वेगवेगळे पडलेले आहे बघा. मग शेतीचे प्रकार, एखाद्या प्रदेशातील भौगोलिक विविधता व सांस्कृतिक भिन्नता, तंत्रातील विविधता यांचा विचार करता शेतीच्या विविध पद्धती उदयास आलेल्या आहेत. शेती करण्याचा उद्देश, घेतली जाणारी पिके, शेतीत करण्याची पद्धती म्हणजे शेती करण्याची पद्धती, वापरात येणारे तंत्र, भूमीचे उपयोजन इत्यादीवर शेतीचा प्रकार ठरतो. सर्वसाधारणपणे शेतीचे पुढील प्रकार हे करता येतील. या ठिकाणी आपल्या शेतीचे प्रकार जे आहे ते समजून घ्यायचे बघा. शेतीच्या प्रकारामध्ये या ठिकाणी मुख्य दोन प्रकार या ठिकाणी दिसतात, निर्वाह शेती आणि दुसरी आहे व्यापारी शेती. आता या निर्वाह शेतीमध्ये जे आहेत ते स्थलांतरित शेती आणि पुन्हा त्याचा दुसरा भाग पडतो सखोल शेती, असे दोन भाग पडले. आता या व्यापारी शेतीमध्ये विस्तृत शेती, मळ्यांची शेती, मंडई बागायती शेती आणि फलोत्पादन शेती, अशा प्रकारे याचे प्रकार आपल्याला पडलेले या ठिकाणी दिसतात. मग आता या ठिकाणी या प्रत्येक शेतीचे जे काही प्रकार आहे ते आपल्याला सविस्तर समजून घ्यायचे, ते कसे आहेत. आता निर्वाह शेती, आता निर्वाह जनरल आहे, सर्वसाधारणपणे अन्न वस्त्र निवारा हे माणसाच्या मुख्य गरजा आहे. ह्याच गरजा जो भागवत असेल तो व्यवसाय त्याला आपण म्हणूयात. तसं ही शेतीचं काय निर्वाह प्रकार आहे तो बघूयात. मग या ठिकाणी काय म्हणलंय, पारंपरिक शेतीमध्ये सखोल शेती व स्थलांतरित शेती असे दोन मुख्य प्रकार होतात. सखोल शेती ही एकाच जमिनीत अनेक वर्षापर्यंत केली जाते. स्थलांतर शेतीमध्ये प्रत्येक वेळी नव्या जमिनीत शेती केली जाते किंवा ठराविक काळानंतर त्याच जमिनीत पुन्हा शेती केली जाते. लक्षात ठेवा, या ठिकाणी तुम्ही शेतकरी काय करता, तुम्ही म्हणता यावर्षी पलटून पीक घेऊ, बदलून पीक घेऊ. जसे की तुम्ही ऊस लावला तर कमीत कमी तो ऊस किती वर्ष ठेवता, ऊस किती दिवस ठेवता, 2-1 वर्ष तरी, 2-3 वर्ष तरी तो ऊस ठेवतात. ऊस कापणी झाल्यानंतर ते जे राहिलं देठ आहे ते पुढच्या वर्षी सुद्धा तोच ऊस येतो. 2-4 वर्ष तरी तुम्ही ते ठेवल्या जात आहे, बरोबर आहे. जसं की तुम्ही
संत्र्याची शेती करता, मोसंबीची शेती करता, बरोबर आहे. संत्र्याची शेती राहते, तुम्ही 1 2 3 आता आपल्या पुढे जात असताना ते बैनाडी कंपनी तिथं अंगुराची शेती वगैरे चालू आहे की नाही, अंगुराची जामाची वगैरे पण आहे. त्याचप्रमाणे आपल्या या ठिकाणी आपल्या वर्गातील ती जी काही एक मुलगी आहे त्यांच्या शेतामध्ये मागे 2-3 वर्षापूर्वी शेवग्याची शेंगाची काहीतरी शेती केली होती. शेवग्याची शेंगा लावणे वगैरे, कोमल वगैरे काय तिथं होत्या बघा शेवग्याची शेंगा. म्हणजे काय आहे हा, तर मग ती काही लोक 1 2 3 वर्षे घेतात. ते घेतल्यानंतर मग ते शेतीचं जे हो ना मोसंबी संत्री वगैरे हे जे काही पीक, हा आता काही एका ठिकाणी मी जाऊन पाहिलं तर काही लोकांनी आंबे लावलेले आहेत, आंबाचे ड्रॅगन फळ वगैरे आहे. किती वर्ष म्हणजे शेती समजा जर हा ना जे काही आहे ते समजा ह्या वर्षी आलं चांगलं, पुढच्या वर्षी चांगलं येत असेल, त्याच्या पुढच्या वर्षी चांगलं येत असेल, म्हणजे जेवढ्या वर्षी ज्या वर्षी समजा त्याला काही बहार आला नाही, फुलं आलं नाही, समजून घ्या काय झालं, शेतीची त्या ठिकाणी जी आहे जी क्षमता आहे ती संपलेली आहे. मग नंतर त्या ठिकाणी दुसरं पीक घेतल्या जात असते. मग ते या ठिकाणी निर्वाह शेतीमध्ये येत राहतो. जसं की आपलं बघा ना, आपण वर्षाला बघत असतो. आता पावसाळ्यामध्ये काही लोकांनी या शेतामध्ये काय लावलं होतं, या ठिकाणी इथं टमाटे वगैरे लावले. आज त्याच्यानंतर काय लावलंय, वालच्या शेंगा वगैरे लावल्यात. ठीक आहे, याच्यानंतर पुन्हा डबल पुढचं वेगळं काहीतरी पीक घेतील, नंतर गहू घेतील, मग हरभरा घेतील, म्हणजे बाजरी वगैरे घेतील. म्हणजे शेतामध्ये काही लोक पारंपरिक पद्धतीने एखाद्या वेळेला कंटिन्यू तेच पीक पेरतात, तर काही वेळेला दर 6 महिन्याला किंवा दरवर्षी 6 महिन्यातून 2दा वेगवेगळे पीक सुद्धा घेतलं जात आहे. हे लक्षात ठेवा. या ठिकाणी मग या सखोल शेतीमध्ये कमीत कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पादन काढण्याचा शेती प्रकार म्हणजेच या ठिकाणी सखोल शेती असा होतो. म्हणजे काय सांगले, कमी क्षेत्रात म्हणजे कमी जागेत, म्हणजे 1 एकर 2 एकर अर्धा एकर मध्ये जास्तीत जास्त उत्पन्न काढण्यासाठी जो शेतीचा वापरला जातो तो सखोल शेतीमध्ये येतो. मग जास्त लोकसंख्येमुळे किंवा जमिनीचे क्षेत्र मुळातच कमी असल्यामुळे दरडोई शेती जमिनीचे प्रमाण हे कमी असतं. मग या प्रकारची शेती प्रामुख्याने विकसनशील प्रदेशात आढळते. म्हणजे ज्या आता काय झालं, शहराच्या जवळ जागा या कमी व्हायला लागलेल्या आहेत, उत्पन्न तर काढायचं आहे, जागा कमी झाल्या, उत्पन्न तर काढायचं आहे. मग कमी क्षेत्रात लवकरात लवकर मनुष्याच उपयोगी पडतील असं उत्पन्न जे काही काढल्या जातंय ते या ठिकाणी सखोल शेतीच्या प्रकारामध्ये येत असते. या शेतीपासून मिळणारे बहुतेक उत्पन्न कुटुंबाची अन्नधान्याची गरज भागवण्यास पुरेल इतके असते. माणसाची गरज तरी किती आहेत रे, माणसाला जगण्यासाठी फार कमी लागतं, पण मनुष्य पाहिजे त्यापेक्षा कितीतरी पटीने साठवणूक करून ठेवत असतो. एक लक्षात ठेवा. या प्रकारातील शेतीवर शेतकरी त्याचे कुटुंब पूर्णपणे शेतीवर अवलंबून असते व शेतीचे उत्पादन कमी असल्यामुळे आर्थिक स्थिती ही बेताचीच असते. कारण शेती छोटीशीच आहे, फक्त त्याच्या ज्या काही गरजा आहेत त्या गरजा भागवण्यापुरतीच ती शेती असल्या कारणाने पाहिजे तेवढी जी काही आहे ती मुबलकता त्या शेतकऱ्याकडे असत नाही. एक लक्षात ठेवा. या ठिकाणी शेतीमध्ये प्राणीज ऊर्जेचा वापर जास्त होतो. प्राणीज म्हणजे ज्यामध्ये, हा लक्षात ठेवा, ज्यामध्ये प्राणीज म्हणजे ज्यामध्ये जिवंतपणा आहे, ज्यामध्ये काय आहे, जिवंतपणा आहे. मग या स्वरूपाच्या अन्नधान्याशिवाय सुद्धा भाजीपाला या ठिकाणी काय केला जातो, पिकवला जातो. या अन्नधान्याशिवाय भाजीपाला या ठिकाणी यामध्ये पिकवल्या जाते छोट्याशा शेतीमध्ये. त्याच्यानंतरचा पुढचा प्रकार काय येतो, स्थलांतरित शेती. मग भटकंती शेती हा प्राथमिक अवस्थेतील ही शेती आहे. या उष्ण कटिबंधातील दाट अरण्याची जी काही वनं आहेत, जो प्रदेश आहेत, तसेच डोंगराळ भागात या प्रकारची शेती ही स्थलांतरित शेती ही केली जाते. शेती करण्यासाठी शेतकरी प्रथम वनातील जमिनीच्या काय करतोय, तो वनातील जमिनीच्या या ठिकाणी तुकड्याची तो निवड करतो.
तो जमिनीचा तुकडा शेती योग्य करण्यासाठी झाडे झुडपे गवत कापतो, जमीन मोकळी करतो, कापलेली झाडे वाळल्यानंतर ती जाळतो, त्यानंतर शिल्लक राहणारी राख खत म्हणून तो मातीमध्ये तो काय करतो, त्याला मिसळतो, त्यात मिसळली ती जाते व पावसाळ्यापूर्वी पेरणी करतो व त्यामध्ये काय करतो, तो उत्पादन घेतो. या ठिकाणी आकृतीमध्ये आपल्याला तसं ते दिसतच आहे. यातून मिळणारे उत्पादन अन्नाची गरज भागवण्यास पुरेसे नसते. त्यामुळे शिकार, मासेमारी व जंगलातील फळे कंदमुळे गोळा करणे अशा गोष्टीही कराव्या लागतात. या प्रकारात जमिनीचा पिकाखालील जो कालावधी आहे अल्प असून पडीक कालावधी हा दीर्घ असतो. 2-3 वर्षानंतर जमिनीची उत्पादन क्षमता कमी झाल्यानंतर शेतीसाठी दुसरी जागाही निवडली जाते, हे लक्षात ठेवा. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आहे, या ठिकाणी तुम्ही जो सर्व शेतकरी करत असतात तुमच्याशी संदर्भातील सर्व गोष्टी आहेत, लक्षात ठेवा. पुढील प्रकारामध्ये व्यापारी शेती कशी आहे बघा. व्यापारी शेती विचारली तुम्हाला सांगता आलं पाहिजे. व्यापारी शेतीमध्ये विस्तृत धान्य शेती व मळ्यांची शेती हे 2 प्रकार पडतात. व्यापारी शेतीमध्ये धान्याची शेती आणि मळ्याची शेती. या प्रकाराच्या शेतीमध्ये उत्पादन मुख्यत्वे व्यापारी तत्वावरती घेतले जाते. व्यापारी तत्वावरती घेतले जाते, लक्षात ठेवा. व्यापारी तत्वामध्ये होतं काय की या ठिकाणी पहिले एकदा समजून घ्या, मग तुम्हाला मी समजून सांगतो. शेतीचं क्षेत्र 200 हेक्टर किंवा अधिक असते. या शेतीचं मोठे शेती क्षेत्र व विरळ लोकसंख्या यामुळे ही शेती यंत्राच्या साहाय्याने केली जाते. उदाहरणार्थ नांगरण्यासाठी ट्रॅक्टर वापरतात, धान्य काढण्यासाठी मळणी यंत्र वापरतात, जंतुनाशके फवारण्यासाठी हेलिकॉप्टर किंवा विमानाचा सुद्धा वापर केला जातो. लक्षात ठेवा, ही आधुनिकीकरणाचं लक्षण आहे. एक पीक पद्धती हे या शेतीचे ठळक वैशिष्ट्य आहे. एक पीक पद्धती म्हणजे कंटिन्यू वर्षभर किंवा नियमित एकच पीक कंटिन्यू घेतलं जातं कितीतरी वर्ष. जसे की गहू किंवा मका, याशिवाय बार्ली हे सुद्धा एक पीक आहे. ओट्स, सोयाबीन ही पिकेही काही प्रमाणामध्ये या ठिकाणी घेतले जातात. या शेतीसाठी मोठी भांडवल गुंतवणूक करावी लागते. जी विस्तृत शेती आहे, विस्तृत शेती जर असेल त्या विस्तृत शेती करण्यासाठी त्या ठिकाणी जास्तीचं मोठ्या प्रमाणामध्ये काय लागणार आहे, खर्चही लागणार आहे. कारण ही विस्तृत शेती करण्यासाठी लगे उत्पादन म्हणजे खर्च लागतोय काही, की शेती फवारणी करण्यासाठी विमान हेलिकॉप्टरचा वापर केला जातोय. म्हणजे किती मोठ्या प्रकारची ती शेती असेल, लक्षात ठेवा. आणि ही व्यापारी तत्वावर केल्या जाणारी शेती आहे. आता व्यापारी तत्वावर शेती करायची म्हटल्यानंतर काही वेळेला चायना सारख्या देशात जर आपण गेलो तर त्या ठिकाणी सर्व व्यवस्थापन जे आहे, सर्व व्यवस्थापन सरकारकडे आहे. तुम्ही फक्त काय करा, काम करा, आम्ही तुम्हाला सगळं पुरवतो. म्हणजे चायना सारख्या या देशात जर गेलो तर त्या ठिकाणी अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण या सगळ्या ज्या काय माणसाच्या मूलभूत ज्या काही गरजा आहेत ते पूर्णच्या पूर्ण शासन पुरवतं, तेही चांगल्या प्रकारे. कारण समजा ह्या मुलीला डॉक्टर बनायचं हिच्यामध्ये ती जर गट्स आहे तर शासन काय करतं, ते तिला पुरवतो त्यांच्या लेकराला. ते म्हणजे असा कोणत्याच प्रकारचा भेदभाव त्या ठिकाणी होत नाही. मग त्या कुटुंबातला जो जसा हुशार आहे त्याला त्या टाईपचं एज्युकेशन दिलं जातं आणि त्याचा विकास तिकडे घडून आणला जातो. त्यामुळे चायनातल्या प्रत्येक घराघरातील मुलं हे टेक्निशियन आहेत, टेक्निकल आहेत. ज्याला जी येत आहे का त्याला ते शिक्षण दिलं जातं. आणि पूर्ण हो ना, तसंच आहे ना. ज्याला शेती करते त्याला शेतीकडे पाठवलं जातं, ज्याला जे जमतं त्याला ते करण्याचं ज्ञान दिलं जातं आणि त्याला त्याचे पैसे दिले जातात. पैसे तर त्याला द्यायला जातच नाही, कारण त्याच्या सगळ्या गरजा शासनच पुरवतंय. माणसाला लागतं काय, अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण. हे जर सगळं शासन पुरवतंय मग काय अडचण आली आपल्याला, कुठे गेलं उपाशी राहायचं काम नाही ना. सगळं शासन पुरवतंय. बिमार पडलं त्यांचे दवाखाने, इलाज
सगळं शासन पुरवते. त्यामुळे चायनामध्ये अशा स्वरूपाची जी काही शेती आहे मोठी, ती करण्यासाठी यंत्रणा वगैरे मोठ्या प्रमाणात वापरल्या जातात. मग या स्वरूपातली जी काही पिके आहे ती, त्यासाठी लागणारी साधनं, यंत्रे खरेदी, खते, कीटकनाशकाची खरेदी, गोदामे, वाहतूक खर्च यासाठी मोठ्या प्रमाणात भांडवलही जास्त लागतं. भांडवल म्हणजे पैसा. जसे की आपण सरळ व्याज बघत असताना क, मुद्दल गुणिला दर गुणिला काळ, म्हणजे मुद्दल, मुद्दल म्हणजे पैसा, मुद्दल रक्कम, पैसा, भांडवल, हे सगळे शब्द आहे त्याला. हे काय भांडू राहिला करे, भांडू नाही, भांडवल म्हणजे पैसा, लक्षात ठेवा. अवर्षण, शेतीची कृपा. अवर्षण, कीटकनाशकाचा प्रादुर्भाव, जसे की टोळधाड, तसेच बाजार भावातील चढ उतार, अशा प्रकारच्या समस्या विस्तृत शेतीशी संबंधित आहेत. अचानकपणे शेतीवरती तुम्ही रोग आला, काही लाल्या आला, काहीतरी बघा, अचानक काहीतरी येऊन जातं बघा, सगळं पीकचं पीक ते सगळं खाऊन घेते, ते टोळा आलं वगैरे वगैरे, काय तुमची शेतकरी भाषेमध्ये वापरता काहीतरी, वाय पिचके त्यात ते मारण्यासाठी मग तुम्ही सगळे शेतकरी फवारणी करायला जात राहता. आणि विस्तृत जी शेती आहे, म्हणजे मोठी शेतीवाल्याला मोठा प्रॉब्लेम आहे ना तो. कारण समजा इथून लांबपर्यंत शेती आहे, त्याला फवारणी मारण्यासाठी नाके नाही येतात माणसाला, मग यंत्राचा वापर, हेलिकॉप्टरचा वापर, विमानाचा वापर तर करत असतो, लक्षात ठेवा. त्याच समशीतोष्ण गवताळ प्रदेशात अशा प्रकारची जी शेती आहे, जी विस्तृत शेती आहे, ती केल्या जाते. त्यानंतर आता मळ्याची शेती. मग शेतीचे क्षेत्र हे 40 हेक्टर किंवा अधिक असते. ठीक आहे. शेतीचे क्षेत्र डोंगर उतारावर असल्याने यंत्राचा वापर फारसा या ठिकाणी करता येत नाही. त्यामुळे या शेतीत स्थानिक मनुष्यबळाचे महत्त्व अधिक असते. मग या ठिकाणी मळ्याची शेतीमध्ये जे आहे ते या ठिकाणी उताराची वगैरे असते, डोंगरेळ असते, त्यामुळे यंत्राचा वापर कमी होतो. त्यामुळे त्या ठिकाणी मनुष्यबळाचा वापर म्हणजे माणसांचा वापर हा जास्तीचा केला जातो. प्रदेशातील भौगोलिक स्थिती ज्या पिकास पोषक असते त्या पिकाची लागवड त्या ठिकाणी केली जाते. ही सुद्धा एक पीक पद्धतीची शेती आहे, एक लक्षात ठेवा. या प्रकारच्या शेतीमध्ये उत्पादनाचे म्हणजे अन्नधान्याचे जे काही उत्पादन होत, याच्यामध्ये अन्नधान्याचे उत्पादन होत नाही, केवळ व्यावसायिक पिकामध्ये उत्पादन केले जाते. उदाहरणार्थ या शेतीमध्ये चहा, रबराचं पण झाड आहे, कॉफी, नारळ, कोक आणि मसाल्याचे पदार्थ इत्यादी जे काही आहे हे व्यावसायिक स्वरूपाचे पिकं घेतल्या जातात. जसं की तुम्हाला जर चहा म्हटलं तर चहा म्हणजे नेमकं काय, तुम्हाला ते पाणी गिनी साखर, चहा म्हणजे पत्ती, चहा म्हणजे पत्ती. हा, तुम्हाला चहा म्हटलं तुम्हाला काय वाटतं, ती कपात आणून दिलेली ती चहा नाही, हा ते गवत, हा ती पत्ती म्हणजे ती चहा, लक्षात ठेवा. हा, गवती चहा वगैरे नाही. ते जे झाडं आहेत, जे बागा लावल्या, आसाम असेल, केरळ असेल, या ठिकाणी जे फळबागा ते. त्यानंतर वाहन तळात या प्रकारची शेतीची सुरुवात व विस्तार विशेषतः वसाहत तळामध्ये म्हणजे कॉलोनियल पिरियड मध्ये या ठिकाणी झालेला आहे. बहुतांश मळ्यांची शेती ही उष्णकटिबंधात केली जाते. दीर्घकालिक पिके, शास्त्रशुद्ध पद्धतीचा अवलंब, निर्यातक्षम उत्पादने प्रक्रिया करणे इत्यादीमुळे या शेतीसाठी मोठे भांडवल गुंतवणूक करावी लागते. मळ्याची शेतीबाबत हवामान, मनुष्यबळ, पर्यावरण, रास, आर्थिक समस्या व व्यवस्थापन इत्यादी समस्या या ठिकाणी यामध्ये आढळून येतात. या प्रकारची शेती भारतासह दक्षिण आशियातील देश, आफ्रिका, दक्षिण व मध्य अमेरिका इत्यादी देशामध्ये केली जाते, लक्षात ठेवा. मंडई बागायती शेती हा सुद्धा एक प्रकार आहे. टीप द्या म्हणल्यानंतर त्या संदर्भातली माहिती सांगायची, टीप द्या म्हणल्यावर. मग मंडई बागायती शेती काय आहे? मंडई बागायती शेती हा शेतीचा आणखी एक आधुनिक प्रकार आहे. या शेती प्रकारात नागरीकरण व त्यामुळे तयार असलेल्या
बाजारपेठेमुळे निर्माण झालेला आहे. शहरी लोकांच्या मागणीमुळे निर्माण झालेली बाजारपेठ ओळखून ती मागणी पूर्ण करण्यासाठी शेतकरी शहराजवळच्या भागात भाजीपाला व इतर पदार्थ पिकवतात. मागणी तसा पुरवठा या अर्थशास्त्राच्या नियमानुसार हा बागायती प्रकार शहरातील भाजीपाल्यांची मागणी पूर्ण करतो. या शेतीचा आकार लहान असतो. जलसिंचनाचा वापर, सेंद्रिय व रासायनिक खताचा वापर, कमी भांडवल, मनुष्यबळाचा वापर, बाजारपेठेची मागणी, विज्ञानाचा व तंत्रज्ञानाचा वापर इत्यादी बाबीचा सोयीनुसार सोयीवरती अवलंबून असते. जलद वाहतुकीवर या शेतीतील उत्पादनाचा दर्जा व किंमत ठरते. म्हणून या शेतीला ट्रॅक शेती असंही म्हणतात. हा जो प्रकार आहे, हा जो मंडई बागायत शेती जी आहे ना, शहराच्या जवळपासचा असलेला भाग आहे आणि शहरातील लोकांच्या असलेल्या ज्या काही गरजा आहे त्या गरजा बघून तयार केलेला हा शेती व्यवसायाचा प्रकार आहे. मागणी तसं उत्पादन असं म्हणता येईल. आर्थिक शास्त्राचा एक नियम आहे, कमी किमतीला जास्त मागणी, जास्त किमतीला कमी मागणी असं आहे. जशी मागणी झाली तसं उत्पादन या ठिकाणी तयार केलं जातोय. आणि हा जो शेतीचा जो प्रकार आहे जवळपास शहराच्या जवळपासच्या भागामध्ये होतो. पुढची आहे फलोत्पादन, फुलशेती. फुलशेती सगळ्यांनाच माहिती आहे. आपल्याला दसऱ्याला वगैरे आपण फुलं वगैरे घेतो, लक्षात ठेवा, किंवा अनेक सणाला लागते. मंडई बागायती शेतीचा एक उपप्रकार म्हणून फळ आणि फुलांची शेती सुद्धा आहे. या शेतीतील फळे व फुले ही मुख्य उत्पादने होत. ही शेती पारंपरिक तसेच आधुनिक अशा दोन्ही पद्धतीने केली जाते. शेतीचा आकार लहान असतो. खडखड धडधड चालू आहे तुमचं. प्रत्येक रोपाची व्यवस्थित काळजी या ठिकाणी घेतली जाते. ही फुलांची जी काही शेती आहे, तसं फुलांची शेती करायला फार छान वाटतं, कारण वास फार छान येतो. तिथे गेल्यानंतर बघितल्यानंतर मन करमतं, मन लागतं, त्या ठिकाणी राहावं असं वाटतं. ठीक आहे. हा सुद्धा नाही का शेताला लागूनच म्हणजे शेतकऱ्याला जो काही पूरक व्यवसाय त्याचा एक भाग आहे. अलीकडच्या काळामध्ये जास्त नफा मिळवण्यासाठी जलसिंचनाच्या सोयी, रासायनिक खताचा वापर, हरितगृह इत्यादीचा अवलंबून या शेतीत होताना आपल्याला दिसतो. या ठिकाणी फुलशेतीत ही जी काही आकृती दिसते, या आकृतीनुसार फुलशेतीतील प्रमुख उत्पादने म्हणजेच लिलीचं फुल असेल, जरबेरा असेल, ट्युलिप असेल, डेलिया असेल, शेवंती असेल, झेंडू असेल, निशिगंध असेल इत्यादी फुलांची जी आहे ती शेती केली जाते. यांना बाजारात काय चांगली मागणी आहे, त्यामुळे त्याची किंमत सुद्धा चांगली मिळते, लक्षात ठेवा. आंबा, सीताफळ, द्राक्षे, केळी, डाळिंब, ड्रॅगन फ्रूट जे आपल्याकडे इकडे करतात, बरोबर, चेरी आहे, संत्री आहे, रासबेरी आहे, स्ट्रॉबेरी आहे, मलबेरी इत्यादी देशी विदेशी फळांचे उत्पादन फळ शेतीत घेण्यात येते. लक्षात ठेवा, फलोत्पादन शेती जो करतो त्याला खर्च तर आहे, मेहनत तर आहे, परंतु त्या प्रमाणात उत्पन्न पण मग चांगलं आहे. काही मी त्या कानड गावामध्ये होतो, काही पाटलांचे संत्र्यांची शेती होती, डाळिंबांची आफ्रिकेत मागणी होती, डायरेक्ट आफ्रिकेत, ऑस्ट्रेलियात. लक्षात ठेवा. ते आज तिकडे जाधव पाटील आहेत, गावंडे आदाने पाटील वगैरे, त्यांच्या म्हणजे शेतात एकदा तुम्ही जाण्याचा योग आला ना, डायरेक्ट ऑस्ट्रेलिया आफ्रिकेतून डायरेक्ट मागणी होती. म्हणे सर उत्पन्न काढावं लागतं, म्हणजे थोडा सुद्धा डाग नाही लागला पाहिजे म्हणजे सर त्या डाळिंबाईला, तर चांगला माल भेटतो. त्यावेळी तो विदेशात जातो, म्हणजे पॅक होऊन जावं लागतं आणि विमानात जातो तो माल. तर अशा स्वरूपामध्ये जे आहे तर फलोत्पादन शेती, पण जसं तुम्ही माल मेहनत घेचाल तसं पैसाही भेटतो, लक्षात ठेवा. मग या ठिकाणी महाबळेश्वर या ठिकाणी जर तुम्ही गेलात तर महाबळेश्वर, पाचगणी, पुणे, नागपूर, जळगाव, नाशिक इत्यादी ठिकाणी जे आहेत या स्वरूपाचं जे काही उत्पादन आहे ते होत आहे. भूमध्य सागरी हवामानाचा प्रदेश तसेच फ्रान्स व इटली या देशात सुद्धा हा देश या फळांच्या फुलांच्या शेतीसाठी
प्रसिद्ध आहे हे या ठिकाणी आपल्याला जाणून येणे एक लक्षात ठेवा. व्यवसायामध्ये पुढील भागामध्ये येतं कृषी पर्यटन. हा सुद्धा एक व्यवसाय होऊन जातो. कृषी पर्यटन काय होतं? कृषी पर्यटन एक पर्यटन व्यवसायातील एक नवे क्षेत्र आहे. उष्णकटिबंधीय देशामध्ये विविध प्रकारची कृषी उत्पादने होतात. त्यामुळे कृषी पर्यटन म्हणजे कृषी पर्यटनास एक मोठा वाव आहे. कृषी प्रदर्शन देशामध्ये ग्रामीण भागातील सांस्कृतिक चालीरीती व जीवन यांचा उपयोग कृषी पर्यटनासाठी करून घेतला जातो. या ठिकाणी आपल्या आकृतीमध्ये दिसतंय. शेतकरी त्याचे घर, आहार विहार, शेती, परिसर या सर्वांचे कुतूहल व नाविन्य शहरातील लोकांना असते. ते पाहण्यासाठी अनेक जण ग्रामीण भागात कृषी पर्यटनामुळे शेतकऱ्यालाही त्याचे गावालाही आर्थिक त्यातून लाभ हा भेटत असतो. काय होतं की नेमकं कृषी पर्यटन म्हणजे शेती बघायला जाणे. कारण शहरी भागातील लोकांना जे आहे तर ग्रामीण भागामध्ये तुम्हाला मी सांगितलं ना, तुम्हाला नेहमीच माहिती आहे की शहरातील मुलांना जर म्हटलं की बा दूध कोण देतो तर तुम्ही काय सांगता? दूधवाला बाबा देतो, असं शहरातील मुलं सांगतात. पाणी कुठून येतं तर पाणी नळातून येतं. त्यामुळे त्यांचा काही प्रॉब्लेम नाही. त्यामुळे या ठिकाणी अनेक प्रकारची जी फळं आहे, फुलं आहे बघण्यासाठी जे आहे तर कृषी पर्यटन असं ते भरवलं जातं, प्रदर्शन भरवलं जातं. त्याला शहरी भागातील अनेक लोक येऊन भेट देतात मुलांना दाखवण्यासाठी की शेती अशी आहे, ते तसं आहे. कारण तुम्हाला जर म्हटलं शेंगा वगैरे, शहरातील मुलांना जर म्हटलं की अरे जे जमिनीतून येणारे फळे, हा जमिनीत कसं काही, हा जमिनीत कसं काही, समजा तिथं शहर आंबा, संत्री गिंत्री वरती दिसतात ना, जमिनीत येणार तुम्ही काय यार या शेंगा आहे ना या कवरायला, अरे जमिनीत येत, हा काही म्हणता. गाजर हा जमिनीत, हा काही म्हणता. मुळा आहे जमिनीत आहे, काही म्हणता. ते भरोसा ठेवायला तयार नाही. का त्याला जर म्हटलं दूध गाय म्हैस बकरी ती अशी हिंडणार हे, हा काही म्हणतात दूध तर आमचा दूधवाला वापर. म्हणजे त्यांचा दोष आहे का? तो त्यांचा दोष नाही, तर त्यांच्या आलेल्या निरीक्षणावरून ते सांगतात. आकृती या ठिकाणी आकृतीत पाहिल्याप्रमाणे काही फळे व भाज्या यांच्या ज्या काही जोड्या आहेत त्या दाखवल्या आहेत. प्रत्येक जोडीतील एक फळ किंवा भाजी तुमच्या आवडीनुसार तुम्ही ती निवडायची आहे. मग त्याच्या चौकटी अशी खून तुम्ही करायची. ओके, सगळं आवडतंय का? ओके, चालेल. तर या ठिकाणी हे बघितल्यानंतर तुम्हाला नेहमी आकर्षक असणारी जी फळं जी आहेत बघा, तर या ठिकाणी हे पाहिल्यानंतर तुम्हाला असं दिसतंय की तुमच्या असे लक्षात आले असेल की दिसायला आकर्षक असणारी फळे व भाज्या जी आहे त्या नेहमीच योग्य पद्धतीने पिकवल्या असतीलच असे नाही. लवकरात लवकर आणि जास्तीत जास्त उत्पन्न मिळावे यासाठी फळावर व भाज्यावर कृत्रिम रसायनाचा व औषधाचा वापर केला जातो. त्यातून उत्पादन तर लवकर मिळतेच, शिवाय ते आकर्षकही दिसते. अशी उत्पादने आरोग्याला मात्र हानिकारक असतात. बाजारातून विकत आल्यानंतर हा ऐका, अशी फळे किंवा भाज्या कमी काळ टिकतात. त्याचप्रकारे विपणन व्यवस्था जी आहे म्हणजे त्यांची जी विपणन आहे ती व्यवस्था कशी आहे बघा. शेतकऱ्यांनी पिकवलेला माल योग्य दरात व योग्य वेळेत ग्राहकापर्यंत पोहोचण्यासाठी विपणन व्यवस्था आवश्यक असते. भारतासारख्या देशामध्ये या व्यवस्थेचे महत्त्व खालील माहितीच्या आधारे आपल्याला स्पष्ट करता येईल. भारतातील शेती ही मोठ्या प्रमाणात विखुरलेली आहे, प्रदेशात विखुरली आहे. सर्व शेतकरी संघटित नाही. मला आवाज कुठून येतोय? सगळे शांतता दिसतात. अनेक शेतकरी आर्थिक दृष्ट्या दुर्बल असल्याने
शेतीमालाचे विपणन स्वतः करू शकत नाही, त्यामुळे शेतकऱ्याचे उत्पादन ग्राहकापर्यंत उपलब्ध करून देण्यासाठी तालुका पातळीवरती कृषी उत्पन्न बाजार समितींची यंत्रणा उभी केली आहे। या ठिकाणी शेतकरी आपला माल आणतात व व्यापाऱ्यांना विकतात। शेतीतील बहुतांश माल हा नाशवंत असल्याने त्याची योग्य वेळेत व्यवस्था लावावी लागते। यासाठी जे आहे शेतकरी संघटना, ग्राहक पेठा, सहकारी संस्था इत्यादीची मदत होते। यामुळे दलाल, मध्यस्थ इत्यादीकडून शेतकऱ्याची होणारी पिळवणूक टाळता येते। हा काही प्रकारचा कृषी माल हा थेट उद्योगधंद्यासाठी कच्चा माल म्हणून वापरण्यात येतो। जागतिकीकरणामुळे कृषी मालाला आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठही सहज उपलब्ध होऊ लागली आहे। अनेक प्रगतशील शेतकरी त्यांच्या शेतात अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरतातच, त्याशिवाय शेतात तयार होणाऱ्या मालाची सुयोग्य बांधणी करून विकतात। हॉटेल्स, मॉल्स यांच्यासाठी सुद्धा अशा शेतमाल मोठ्या प्रमाणात आवश्यक असतो। आंतरजालाच्या मदतीने जाहिराती, देशी तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर हा माल विकला जातो। अशा प्रकारे जो काही कृषी जो आहे आपल्या भारत देशामध्ये शेतकरी पाहिजे तेवढा प्रगत झाले नाही। विपणन व्यवस्था म्हणजे काय, आपण माल काढलाय, गंज पिकवलंय, परंतु तो ग्राहकापर्यंत व्यवस्थितपणे गेलं पाहिजेत ना, बरोबर आहे की नाही। मग त्याची व्यवस्था, आपला प्रत्येक शेतकऱ्याकडे ट्रॅक्टर आहे का किंवा टेम्पो आहे का, ते डुगडुग काही आहे का, लगेच माल लगेच काढला आणि लगेच विकायला जाईल तर नाही। तर त्या ठिकाणी काही आपले जे काही शेतकरी संघटना आहे, ग्राहक पेठा आहे, कृषी उत्पन्न बाजार समित्या आहे, यांच्या माध्यमातून जो आहे तो माल ग्राहकापर्यंत पोहोचण्याची व्यवस्थाही केल्या जात असते। अशा प्रकारे या ठिकाणी जे आहे तर आपण कृषीच्या संदर्भातील काही माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। तर या धड्यामध्ये एक छोटीशी हे तुम्हाला माहिती एवढं बघून घ्या आणि मग आपण बघू इस्रायलमधील शेतीचा प्रकारातला एक छोटासा घटक या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। इस्रायल हा विविध शेती उत्पन्नाचा प्रमुख निर्यातदार देश आहे। हा देश शेती तंत्रज्ञानात जगात पुढारलेला आहे। म्हणजे इस्रायल हा देश शेतीच्या तंत्रज्ञानामध्ये जगात खूप पुढारलेला आहे। तुम्हाला मी सांगतोय, तेथील प्रतिकूल हवामान, अर्ध्याहून अधिक क्षेत्रावर पसरलेले वाळवंट, पाण्याचे दुर्भिक्ष्ण अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करून इस्रायलने आधुनिक शेतीची कास धरून शेती क्षेत्रात गरुड झेप घेतलेली आहे। मला असं वाटतं मी इस्रायलचंच मागं काहीतरी उदाहरण दिलेलं होतं। इस्रायलचं उदाहरण मी तुम्हाला सांगेल की या ठिकाणी म्हणजे ह्या इस्रायल कमी म्हणजे प्रतिकूल त्या ठिकाणची हवामान असताना सुद्धा त्या ठिकाणी आपल्यासारखं 2-3 स्वरूपाचे हवामान असून सुद्धा त्या ठिकाणी चांगल्या प्रकारची शेती घेतल्या जाते। आपल्याकडे सगळं आहे तरी सुद्धा आपण त्या स्वरूपाची शेती करत नाही, हे आपलं भारत देशाचं थोडंसं दुर्भाग्य आहे। असो, या स्वरूपाचा जो धडा आहे तो वाचून तुम्ही घ्या आणि त्याच्या काळची प्रश्न उत्तर तुम्हाला लिहून काढायचे। तुम्हाला मला उदाहरण एक सांग